MIDC वाळूज परिसरात ड्युटी संपवून घरी निघालेल्या महिला कामगाराला भरधाव मालवाहू जीपने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली। या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेने परिसरातील कामगाराच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामधील बजाजनगर येथील रहिवाशी आरती बालाजी पुलवरे वय 29 या MIDC वाळूज येथील प्लॉट क्रमांक B17 मधील मेटलमॅन ऑटो कंपनीत कंत्राटदारामार्फत काम करत होत्या। मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर आरती या नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी कंपनी बाहेर पडल्या। कंपनी समोरील रस्त्यावरून जात असताना FDC चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू जीपने त्यांना जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की आरती या जीपच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर त्या रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच आरती यांचा मृत्यू झाला। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मालवाहू जीप ताब्यात घेतली। चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या पोलीस करतात। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।